नमस्कार, कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे. तर आज आपण संत ज्ञानेश्वरांचा अभंग बघणार आहोत आणि आधी मी अभंग म्हणून दाखवते आणि त्याचा अर्थही सांगते. स्वरूपी पाहता बिंबी बिंब उमटे, ते मेघ श्याम दाटे, बुंदी मनी चित्तवित्त हरी जाला वो साजणी, अवचिता अंगणी म्या देखिला. सावळा डोळसू चतुर्भुज रूपडे, दिसे चहूकडे एक तत्व. ज्ञानदेव म्हणे द्वैत निरसुनी बाही, एका रूपे बाही तरशील. याचा अर्थ असा आहे की मेघश्यामाकडे पाहिले की त्या बिंबाचे प्रतिबिंब माझ्या मनात उमटले आहे. त्या सगुण रूपाला अंगणात मी अवचित पाहिला, त्यामुळे माझे चित्त व वित्त सगळेच मी विसरलो. त्या चतुर्भुज परमात्म्याला डोळ्यांनी पाहिल्यावर ते एकतत्वाने सर्वत्र आहे हे मला जाणवले. त्या रूपाला एकत्वाने पाहिले तर सहज तरून जात आहे असे माऊली म्हणतात. मेघश्याम पाहिले, मेघश्याम म्हणजेच विठ्ठल, विठ्ठल म्हणजेच पांडुरंग आणि एकाच म्हणजे विष्णूचाच अवतार हे सगळे आहेत. मेघश्याम, कृष्ण, जेवढे जेवढे काही अवतार म्हणजे त्याची रूप आहेत, हे विठ्ठलाचीच रूप आहेत. त्या बिंबाचे प्रतिबिंब म्हणजे त्याचे बिंब हे मी मनात उमटवून घेतले आहेत. त्या सगुण रूपाला अंगणात मी अवचित पाहिला, त्या सगुण रूपाला मी अवचित पाहिला, त्यामुळे माझे चित्त व वित्त सगळेच मी विसरलो. त्या चतुर्भुज परमात्म्याला डोळ्यांनी पाहिल्यावर ते एकतत्वाने सर्वत्र आहे. जेव्हा सगळीकडं मी आपल्याला माहिती आहे देव सगळीकडे आहे आणि जेव्हा आपण देवाला आपल्या भगवंताला आपण जेव्हा समोर बघतो तेव्हा आपलं भान आपलं हरपून जातो आणि आपलं वित्त म्हणजे जे चित्त आहे, आपलं मन किंवा आपलं आजूबाजूचं जे काही आहे ते आपण सगळं विसरून जातो जेव्हा आपण भगवंताला बघू तेव्हा. तसंच सेम ज्ञानेश्वर महाराजांचं झालं की त्यांनी जेव्हा भगवंताला बघितलं तेव्हा त्यांचं चित्त आणि वित्त दोन्हीही त्यांनी हरपून गेले, ते विसरून गेले. त्या चतुर्भुज परमात्म्याला म्हणजे चार भुजांच्या त्या परमात्म्याला त्यांनी डोळ्यांनी पाहिल्यावर ते एकतत्वाने सर्वत्र आहे हे त्यांना जाणवलं. एकतत्वानं म्हणजे एकाच तत्वानं ते सर्वत्र आहेत हे त्यांना जाणवलं. त्या रूपाला एकत्वाने पाहिले तर सहज तरून जाता येईल असे माऊली ज्ञानदेव सांगतात. तर कसा वाटला हा अभंग? जर अभंग आवडला असेल तर अभंग आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, या अभंगाला लाईक करा. जर तुम्हाला असेच अभंग तुम्हाला ऐकायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल तेव्हा माझे असेच अभंग, ज्ञानेश्वरांचे, तुकारामांचे अभंग तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये असेच अभंग घेऊन भेटूया. तोपर्यंत पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय.